रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे अब तुम कब स्मरोगे राम या अर्थाचं रामभक्त संत कबीर यांचं पद आहे. आणि काय म्हणतात संत कबीर, यच्च यावत जीवाला एक इशारा देतात त्या पदामधून की बाबा रे, जीवन जर सार्थक व्हायचं असेल आणि निरर्थक गमवायचं नसेल तर तुम्ही सावध झालं पाहिजे आणि तुम्ही वेळेची वेळेस ती गोष्ट केली पाहिजे. जर तुम्ही ती गोष्ट केली नाही तर मग पुढे मात्र फार दुःख आहे. आणि म्हणून ते काय सांगतात, जीवाला संदेश ऐका. कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम. कबीर म्हणतात की बाबा रे, तो कधी रामनाम घेणार. जीवड़ा दो दिन का मेहमान, दो दिन का मेहमान, 2 दिवसाचा तो पाहुणा आहेस. म्हणजे येणारा एक दिवस म्हणजे जन्मास येणारा आणि जाणारा एक दिवस, 2च दिवस. आता हा कुठून येतो आणि मग मेल्यानंतर कुठं जातो याचा पत्ता कोणालाही अजून लागलेला नाही. पण स्त्रीला गर्भधारणा झाली की मग आपल्याला तो अंदाज लागतो की हां, आता गर्भामध्ये आला, पण कुठून आला माहीत नाही. पण 9 महिने 9 दिवस तो गर्भामध्ये वाढत असतो. आणि गर्भाशय म्हणजे काय, एअर कंडिशन नाही आहे तिथे. मलमूत्राचा बांधा, सगळ्या गोष्टी अडचण, तिथं काय सगळं दुःखच आहे. काय सांगू गर्भीच्या यातना, असं एक अभंग आहे लांबलचक. त्या गर्भीच्या यातना तो भोगत असताना भगवंताला प्रार्थना करतो, हे भगवन मला बाहेर काढ बाबा लवकर, आणि मी बाहेर आल्यावर तुझं नामस्मरण करेन आणि या जन्ममृत्यूच्या यातना मी चुकवेल. असं तो वेळोवेळा भगवंताचं स्मरण गर्भातून करतो. पण नंतर काय होतं ते कबीर सांगतात. कब स्मरोगे राम जीवड़ा 2 दिन का मेहमान. येणारा एक दिवस आणि जाणारा एक दिवस, एवढ्याच 2 दिवसाचा तो पाहुणा आहेस. पण तू नामस्मरण करतच नाहीस. गर्भपनमो हात जुडाया. अरे, तू गर्भशयामध्ये असताना हात जोडित होता, हे भगवन प्रार्थना मी तुझी करीन, मला लवकर या नरक यातनेतून बाहेर काढ. गर्भपनमो हात जुडाया निकल गया बेमान कब स्मरोगे राम. आणि बाहेर आल्यावर मात्र तरी पण स्मरण भगवंत देत असतो बरं का. नाम घे बरं का, मला तो वचन दिलंयस. तो म्हणतो केव्हा केव्हा केव्हा, आणि मग तो उलट बोलायला लागतो. कारण सगळे इंद्रिय परिपक्व झालेले नसतात. पण रडण्याच्या त्या ध्वनीमधून शास्त्रकाराने असा अर्थ काढला आहे की वास कलीचा वारा लागला की तो कवा म्हणतो, कवा मी असं म्हणलो की नाम घेईल म्हणून. हा, निकल गया बेमान कब स्मरोगे राम. बालपनमो खेल गमाया. अरे, लहानपणी खेळामध्ये सगळं तो आयुष्य घालवलंस. तारुण्यपनमो काम कब स्मरोगे राम. आणि तारुण्य दशेमध्ये मग काम, सगळं स्त्रीच्या बरोबर, संसाराच्या बरोबर इच्छा आकांक्षाने तो गच्च भरलेला असतो. तेव्हा तारुण्यपनमो काम कब स्मरोगे राम. तिसरी अवस्था बोढेपनमो कापन लागे. म्हातारपण आलं की हातपाया जे होतात, बोबडी वळते, लांब लांब म्हणतो, राम राम म्हणायचं तर लांब लांब म्हणतो. रलयो सावर्ण्यम वाच्यम असं व्याकरणकार शास्त्रकार सांगतात. र आणि ल याच्यामध्ये सावर्ण्य आहेत. तर राम राम म्हणण्याच्या ऐवजी लांब लांब
जीभ वळत नाही, दाताचं सगळं बाचाळ करून दात पडून गेलेले असतात आणि मग लांब लांब म्हणतो. ठीक आहे, शास्त्रकार म्हणतात र आणि ल याचं सावरणे आहे, म्हणून तसं जरी म्हणलं तरी तुला पुण्य मिळणारच आहे. बोढे पण मौका पण लागे, निकल गया अवसान, कब स्मरोगे राम. कहत कबीर सुनो भाई साधो, यही घोड़ा यही मैदान, कब स्मरोगे राम. जीवड़ा 2 दिन का मेहमान, कब स्मरोगे राम. तेच मराठी संत काय म्हणतात ते बघा. हाच विषय पण थोडीशी झलक वेगळी आहे, म्हणून तुम्हाला तोही विषय मांडतो तुमच्या पुढे. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाची कालमर्यादा माणसाला दिलेली आहे जगण्याची, त्यातलं अर्ध रात्रीमध्ये गेलं. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहेगा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. संत म्हणतात बाबा रे, भजनाला काही शिल्लक राहत नाही आणि म्हणून राम राम अगोदर घे राम नाम. राम राम स्मरा आधी. आधी म्हणजे व्याधी होण्याच्या आधी आणि मसनवाट्यात जायच्या आधी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडीने रामनाम घे, नाहीतर काय होईल कैसे नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. हे सगळं आपण आपल्या कामात रमून जातो आणि अचानक काळ घेऊन जातो आणि मग आपलं जे रामनाम घ्यायचं ते राहून जातं. पुन्हा लक्ष जावऱ्यांचा फेरा भोगावा लागतो आणि म्हणून सावध करतात संत कबीर. सावध व्हा, ज्ञान ऐकत राहा, सत्संगती करा. ज्ञानप्राप्तीने आपण मोक्षरू आनंदी होऊ शकतो, हे लक्षात असू द्या. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी यूट्यूबला निंबराज महाराज जाधव या नावाने चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.